आज एम-पी-एस-सीची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 पार पडली. तर त्याचे जे प्रश्न आहेत ते आपण इतिहास या विषयाचे बघणार आहोत. तर बघा 8वा जो प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की 1877 मध्ये महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कुणी केले? तर त्याचं उत्तर आहे डायरेक्ट मी सांगतो तुम्हाला के.टी. तेलंग यांनी. ठीक आहे. के.टी. तेलंग यांनी त्याचा उल्लेख केला. भारतीय संसद असा. त्यानंतर दिवाने आमीर कोही हे स्वतंत्र खातं कोणी केलं तयार केलं तर कोही म्हणजे कृषी शेती संदर्भातलं खातं आहे ते. दिवाने आमीर कोही. ठीक आहे. तर खिलजी नाहीये, बलबन पण नाहीये, फिरोजशाह तुघलक पण नाहीये, पण मोहम्मद बिन तुघलक त्याने खूप चांगल्या अशा सुधारणा पण केल्या होत्या. तर त्यांच्या काळामध्ये तर ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा जातीभेद विवेक सार हे पुस्तक कुणी लिहिलं? हे असं साधा सरळ प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर जे आहे ना ते आहे तुकाराम तात्या पडवळ. ठीक आहे. तर महात्मा ज्योतिराव फुलेंचे ते काय होते समकालीन होते आणि ते एक हिंदू या टोपण नावाने सुद्धा लिहायचे आणि त्यांचं जातीभेद विवेक सार जाती निर्मूलनासंदर्भात त्यांनी एक छान काम केलं होतं. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पंचशील तत्वाचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? तर एक लक्षात ठेवायला पाहिजे की भारताचं एकच पंतप्रधान असणार त्यावेळी आणि चीनचा पण एक असणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा इंदिरा गांधी हा ऑप्शन याच्यातनं निघून जातोय. त्यामुळे याच्यातनं निघतं आणि राहतं काय पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. तर सन येत सेन यांचा मृत्यू जो आहे ना तो 1925 साली झालेला आहे. त्यामुळे हा ऑप्शन पण आपल्याला अंदाजावरून निघून जातो. त्यामुळे राहतं काय पंडित नेहरू व चाऊ इन लाय हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आपल्याला इथं दिसतं. त्यानंतर विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलं असं ते म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित. ठीक आहे. थोर स्त्री समाजसुधारक होते. विधवा विवाहाचे पुनर्विवाहाचे ते कट्टर समर्थक होते. ठीक आहे. तर त्या संदर्भातला तो प्रश्न होता. अ, त्यानंतर हे जे मध्ययुगीन भारतासंदर्भातला प्रश्न आहे बघा. तर जर तुम्ही ह्याच्यात बारकाईनं बघितलं ना, तर चं उत्तर 4 येतं. कोणीही सांगेल. कारण भोज म्हणजे गुज्जर, गुजरात, मध्य प्रदेशची जी प्रांत आहे, मध्य प्रदेश, गुजरात. तर त्या भागामध्ये ते येतं बघा. भोपाळमध्ये पण त्या भोजराजाचा मोठा पुतळा उभा आहे. ठीक आहे. प्रसिद्ध आहे ते भोपाळ. तर आपल्याला याचं चं उत्तर 4 येतं. हे समजतं याच्यामध्ये. आता हा जो विजयालय आहे, तो काय झाला? चोल राजाचा संस्थापक मानला जातो त्याला. त्यामुळे चं 3 येतं उत्तर. ठीक आहे. चं उत्तर काय येतं? 3 येतं. अपराजित म्हणजे पल्लव असं आहे. आदित्य हा पण एक चोल राजाच होता. त्यामुळे 1, 2, 3, 4. तर 1, 2, 3, 4 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्या संदर्भातला जो प्रश्न आहे तो इथं तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. तर कृष्णदेवरायचा मागील 2024 ला पण एक प्रश्न आला होता बघा की तो कृष्णदेवराय असताना त्यांच्या दरबारात एक काय आहे, परदेशी प्रवासकार आला होता दरबारात असा एक प्रश्न होता. तर एक लक्षात घ्या. तो विजयनगरचा जो साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्त माल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. बरोबर आहे त्याचं उत्तर. तो आंध्र भोज पण त्याला म्हटलं जायचं. अभिनव भोज पण असं त्या राजाला म्हटलं जायचं. ठीक आहे. पेद्दना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायच्या दरबारात होता. हे पण बरोबर आहे. पण कृष्णदेवराय हा सिंह घराण्यामध्ये होता का? तर त्याचं उत्तर नाही. तर तो होता तुलुवा असं त्याचं उत्तर आहे. तुलुवा. ठीक आहे. तुलुवा. त्यामुळे हा ऑप्शन निघतो प्रत्येक ह्याच्यातून. त्यामुळे सॉरी ड हा ऑप्शन निघतो. सॉरी माफ करा. ड हा ऑप्शन निघतो. तर अ, ब, क हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. अ, त्यानंतर या समाजाचे सदस्य होण्यासाठी बघा शेवटचा प्रश्न आहे. तो काय सांगतो की या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. त्याचं उत्तर आहे ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज की सत्यशोधक समाज. तर त्याचं उत्तर जवळपास आपण सांगू शकतो. ते आहे सत्यशोधक समाज. महात्मा फुलेंनी ही अभिनव योजना त्या काळामध्ये राबवली होती जाती निर्मूलनासाठी. कारण व्यक्तींनी ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. असं त्याचं जवळपास खरं खरं जाणारं उत्तर आहे. तर असे जे प्रश्न आहेत त्यानुसार तुम्ही तुमची उत्तरं चेक करा. मी जास्तीत जास्त ॲक्युरेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये पण काही बदल असतील तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा. थँक यू.